जय भीम, नमस्कार. रेसिपी आप नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला बघा पिकलेल्या आंब्यापासून शिरा बनवून दाखवणार आहे. हा एक आंबा आहे आणि हा जवळपास 1 पाव आहे वजनाने. यापासून आता आपण शिरा बनवू. याला आता मी छान धुवून घेतलेला आहे आणि याचा मी आता गर काढून मिक्सरमधून बारीक करून घेणार. बघा मी आता आंब्याच्या रसापासून शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे. हे 1 वाटी आंब्याचा रस, याला मिक्सरमधून थोडं बारीक करून घेतलं. 1 वाटी रवा, ही थोडी 3 ते 4 विलायची पूड, एवढे काजू व बदामचे बारीक केलेले तुकडे, पाऊण वाटी तूप आणि पाऊण वाटी साखर. आपण चवीपुरते मीठ घालू. बघू आता कढई गरम करून घेतलेली आहे. या कढईमध्ये मी रवा भाजून घेणार आहे. याला आता आपण 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवर भाजून घेऊ. रवा मी बारीकवाला घेतला. रवा आता छान भाजलेला आहे. त्यामध्ये मी आता तूप घालून घेणार. हे बघा पाऊण वाटी तूप आहे. तुपामध्ये आता पुन्हा आपण 3 ते 4 मिनिट भाजून घेऊ. जाड रवा असतो तो थोडा मध्यम बारीक करून घेतला आणि तो वापरला तरी पण चालतो. बघा आता रवा खूप छान खमंग भाजलेला आहे. त्यामध्ये मी आता ही साखर घालत आहे. साखर विरघळेपर्यंत 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेऊ. बघा आता साखर पण छान विरघळली. हे बघा मी थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालत आहे. गोड पदार्थामध्ये आपण थोडं जरी मीठ घातलं नाही तर त्याला चांगली चव येत नाही. यामध्ये बघा आता ड्रायफ्रूट घालत आहे. विलायची पावडर, मी ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं मिक्स केलेलं गरम करून घेतलेलं दूध, एकूण 2 वाट्या मी या शिऱ्यामध्ये घालणार आहे. बघा आता आपण हे गरम केलेलं दूध घालू. आपण जे दूध आणि पाणी मिक्स करून गरम केलं होतं ते घातलेलं आहे. हे एकूण 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं 2 वाट्या आहे. यामध्ये आपण हे फिरवून घेऊ. यामुळे शिऱ्याला खूप छान वास आणि खूप छान चव येते. यामध्ये सर्व दूध आणि साखर सर्व मिक्स झालेली आहे. बघा आता हा शिरा सर्व साहित्य यामध्ये टाकून सर्व शिजवून घेतलेले आहे. यामध्ये आता मी हा 1 वाटी आंब्याचा रस घालत आहे. आता आपण मिक्स करून घेऊ. बघा आता या शिऱ्याला छान पिवळसर कलर येत आहे. रव्याच्या मिश्रणामध्ये मी आता आंब्याचा रस घातलेला आहे आणि तो पण आता मी छान मिक्स करून घेतलेला आहे. त्याला आता आपण मंद आचेवर 2 मिनिट झाकून ठेवू. 2 मिनिट झालेले आहे. बघू आता आपण. शिऱ्याला छान वाफ आलेली आहे. हा शिरा आपण असाही सर्व करू शकतो आणि हे बघा असं वाटीमध्ये भरून. वाव, बघा आता हा शिरा किती छान झालेला आहे. आंब्याच्या रसामुळे याला खूप सुंदर टेस्ट येते. त्यामुळे सर्वांनी असा शिरा बनवून खा. बघा हा आता आंब्याच्या रसापासून एवढा सुंदर शिरा बनलेला आहे. तुम्ही पण असा शिरा बनवून खा. याची मी टेस्ट घेतली. खूप सुंदर टेस्ट येते याची आणि पौष्टिक पण आहे. बघा हा शिरा आता पूर्णपणे तयार झालेला आहे. तोंडात टाकल्याबरोबर हा विरघळतो. खूप सुंदर झालेला आहे हा शिरा. त्यामुळे सर्वांनी असा पिकलेल्या आंब्याच्या रसापासून शिरा बनवा आणि खा व मस्त रहा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.